गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मन न सा सा नि परे रे म प ग मन न सा सा नि परे रे म प ग नि सारे ग प रे म प ग म रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा तेव्हा तेव्हा येत आहेत व्हिडिओ काढ व्हिडिओ हो काढ मला खायला द्या ना मला खायला द्या ना मला खायला द्या ना मला ते बाहेर आले मला भूक लागली मला खायला द्या मला 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 खायला द्या मला खायला द्या ना मला खायला द्या ना मला खायला द्या ना हा बघ ना शूट करून देते मला जास्ती पैसे दे ना फक्त माझ्याकडे जास्ती पैसे द्या माझे मोबाईल मोबाईल दे ना मोबाईल अजून पैसे दे अजून पैसे दे त्याला जास्ती पैशाचे नाहीत माझ्याकडे मला माहिती काम करतो थांब 100 रुपये ठीक आहे नाही नाही याने नाही होणार अरे माझा मोबाईल 500 रुपये दे 500 रुपये अरे बाबा याला 500 रुपये देते बाहेर आली बघा बाहेर आली बघा काय ती भाजी आहे का नाही 500 रुपये दे पैसे दे मी नाही मोबाईल 500 रुपये अरे तेव्हा भाऊजी काय करतात पटकन बघा त्यांच्याकडे बघ ना अरे इकडे गेला इकडे ते बघ ना भाऊजी बघ ना उचललाय तिकडे पकड आता मोबाईल दे मोबाईल दे अरे काय उठ 500 रुपये दे थकलो मी 500 रुपये पण नाही तुझ्याकडे चप्पल पण मला उचल मोबाईल पाहिजे काय व्हिडिओ केला डिलीट अरे बॅटरी पण बंद झाली बोंबला हे मोबाईल घ्या
अरे काय झालं मॅडम? कुठे हरवलाय? तुमच्यामध्ये. मॅडम तुम्हाला माहितीये ना मला तुमच्या डोळ्यात पाणी बघायला नाही आवडत. मी ना गप्पा बसा. अरे आता माझ्यावर का चिडताय? चिडत नाहीये मी, पण वाईट वाटतंय मला. का? इंद्राजी, तुम्ही इतकं करताय माझ्यासाठी आणि मी काहीच करू शकत नाही. मॅडम तुम्ही माझ्यावर जीवापाड प्रेम करता तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. मॅडम एक सांगू? मॅडम तुम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऍडमिट होतात, कोमामध्ये होतात, तेव्हा असं वाटत होतं इंद्राचं जग संपलंय. असं वाटत होतं आजूबाजूच्या कशालाच काहीच अर्थ नाहीये, सगळं व्यर्थ आहे. आता मला परत अंतर कधीच देऊ नका. सॉरी, पण ह्यापुढे मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. तुमचा हात कधीच सोडणार नाही. मॅडम घ्या. आता काय झालं? तुम्हाला मी असं म्हणते की मी तुमचा हात कधीच सोडणार नाही, आणि माझा हात बघा असा आहे. असं कसं धरू शकणार आहे मी तुमचा हात? मॅडम तुम्हीच म्हणता ना सगळ्या गोष्टींवर वेळ हे सगळ्यात मोठं औषध आहे. मग आता वेळेला थोडा वेळ द्या, आणि हाताचं काय व्हायचा तेव्हा होईल तो नीट. तू तर काही बोलूच नकोस हा माझ्याशी. काल तुला सांगितलं होतं ना दीपू आणि भाऊजींचे मंदिरामध्ये फोटो घेता आले का? नाही ना. मुक्ताचा भांडून एवढा कॅमेरा घेतला, त्याचं काय झालं? वर तुझा फोन पण बंद होता. हो एवढं होतं तर स्वतःचा फोन कशाला विसरलीस ग घरी? देवू जाऊ दे ना, ते चुकून झालं. चुकून झालं. चुकून सगळं कसं काय होतं ग तुझ्या आयुष्यामध्ये? हा, माझ्या प्रेमात पण तू चुकूनच पडलीस का? बस झालं ना आता. नाही उगीच भांडण होईल आपलं. दुसरं काही जमतं तुला? पाठ करते पत्र, नाहीतरी वेळ निघून गेल्यानंतर जागी झाली असतो. कोण म्हटलं रे वेळ निघून गेली म्हणून? देवू यामध्ये ना हे पहिलं वाक्य क्लिअरली दिसतंय. काय लिहिलंय त्यात? प्रिय दीपिका मॅडम, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. देवू हे एवढं एक वाक्य पण ना पुरे बाबांना दाखवायला. मग तेव्हा का नाही वाचलंस? देवू सोड ना आता. ते काय म्हणजे झालं गेलं गंगेला मिळालं ना. मी आता सांगणार आहे बाबांना, दाखवणार आहे मी. नक्की का? नक्की. आता काही झालं ना तरीही मी ना बाबांना दीपू आणि भाऊजींचं प्रेम प्रकरण आहे हे सांगणार. सांगणार म्हणजे सांगणार. अरे तुम्ही दोघांनी काय ठरवलंय पुढे? काय करणार आहात? म्हणजे असं का विचारताय काकू? मला काही कळलं नाही. अरे तुमच्या प्रेमाबद्दल तुम्ही बाबाला कधी सांगणार आहात? घाई करा आता जरा तुम्ही. आई अगं आपण नंतर बोलूया ना, आता नको, बाबा ऐकतील. दीपू आई म्हणते ते बरोबर आहे. तुम्ही एकदा काय ते ठरवा आणि बाबांशी बोला. असं का बोलताय तुम्ही? काही झालंय का? काकू मला थोडा वेळ द्या, मग मी स्वतः येऊन देशपांडे सरांशी बोलेन. बरे तुम्ही अजून गेला नाहीत? आम्ही निघतच होतो सर. निघूया मॅडम? हा या. मला ना राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. इतकं सगळं होऊनही दीपू मला एका शब्दानेही बोलली नाही. ठीक आहे, असू दे. आता मीच तिला बातमी देईन दोघांचं लग्न ठरलंय ते. तुम्ही कोणालाही बोलू नका तिला, अजिबात.
चल निघतो मी. सर, दीपिका कशी आहे? आहे बरी आहे. म्हणजे प्रकृतीत सुधारणा होते हळूहळू. तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं म्हणाला होतात. हो. जयश्रीताई, आपल्या दोन्ही कुटुंबावर एका मागोमाग एक अशी संकट येत गेली. कसं आहे, देव आपली परीक्षा घेत होता. पण या दोन्ही कुटुंबांना आनंद होईल अशी एक गोष्ट पण घडली. जयश्रीताई, आमच्या दीपूचं आणि साळगावकरचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि म्हणूनच मी आमच्या दीपूसाठी साळगावकरचा हात मागायला आलोय. सर, अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. खरं तर बरेच दिवस झाले ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, पण मध्ये इतक्या अडचणी आल्या ना की नाही सांगू शकले मी. त्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि ही गोष्ट मी हॉस्पिटलमध्ये माझ्या डोळ्यांनी पाहिले. झालं, संपलं सगळं. नाही, मी होऊ देणार नाही. कसं आहे, साळगावकरचा स्वतःचा व्यवसाय आहे. दीपोई बँकेत आहे नोकरीला. आणि याच्या पलीकडे जाऊनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. तर मला असं वाटतं आपण दोघांनीही त्यांचं प्रेम मान्य करून दोघांचंही लग्न लावून टाकावं. वा 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 वा, मानला तुम्हाला? तुमच्यासारखा दुटप्पी माणूस अजूनपर्यंत मी माझ्या आयुष्यात नाही बघितलाय. सानिका, सासूबाई, तुम्ही प्लीज यामध्ये नका पडू. काय बाबा, काय म्हणत होता? दीपू आणि भाऊजींच्या प्रेमाविषयी? हो, बाबा, मला वाटलं की तुम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही. म्हणजे देशपांडे सर, इंद्राजी, तुम्हाला काय वाटतं, बाबांना काही कळलंय का आपल्याबद्दल? असं का विचारता मॅडम? अहो नाही, म्हणजे गेले 2-3 दिवस ना मला असा डाऊट येतोय की त्यांना कळलंय. मॅडम, जर असं असतं ना तर देशपांडे सरांनी आपल्या दोघांना समोर बसवून सांगितलं असतं. हे तुमच्याकडे आहे? हो, तुम्हाला ऑपरेशन थिएटर मध्ये नेत होते तेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती समजून नर्सने माझ्याकडे दिली. मग बरोबरच केलं ना तिने. द्या. मॅडम, हे जर तुम्हाला असंच द्यायचं असतं तर मी घरीच दिलं असतं ना. म्हणजे वळा. अहो नको, द्या मॅडम, वळा. इथे कुठे, द्या ना मॅडम.
काय झालं? काय नाही. मॅडम मी वसुली एजंट आहे, गुंड आहे. हे जेव्हा देशपांडे सर किंवा आईला कळेल तेव्हा ते काय विचार करतील. एवढं सगळ्यात आधी ना तुम्ही स्वतःला गुंड म्हणणं बंद करा. तुम्ही गुंड नाही आहात आणि तुम्हीच असं स्वतःला बोलत राहिलात ना तर अख्खं जग बोलेल. पण हेच खरं आहे ना मॅडम. तुम्ही इंद्राला ओळखता पण जग नाही ओळखत. जगासाठी मी माझ्या वसुलीच्या कामावरून गुंडच ठरतो ना मॅडम. मॅडम ठरलं, मी उद्याच आईशी बोलेन आणि येऊन देशपांडे सरांशी बोलेन. सगळं खरं खरं सांगेन. मी तुम्हाला शब्द देतो मॅडम. थोडा वेळ लागेल, थोडा त्रास होईल, पण हे जग इंद्रा आणि दीपिका मॅडमचं प्रेम स्वीकारेल आणि मग थाटामाटात मी तुम्हाला साळगावकरांची सून बनवून घरी नेईन. तुझ्या भावाने 3 लाख रुपये दिले ना की सोडतो तुला. बेबू काय झालं? बेबू कोण आहेत हे लोक? तुला का मारतायत? अरे कोण आहेत तुम्ही सगळे? पण माझ्या बहिणीला हात लावायची हिंमत कशी केली तुम्ही? या तुमच्या भावाने 3 लाख रुपये घेतलेत पप्पू शेठ कडून. भरपूर टाइम झाला, हा पैसे काय परत देत नाही म्हणून वसुलीसाठी आलोय. व्यवहार घराबाहेर झाला होता ना, घरात कसे आला? कार्तिक आमचे फोनच घेत नाही, मग काय करणार? घरातच घुसणार ना. तुम्ही सगळे आत्ता घराबाहेर निघा. नाही घुसणार. आधी कार्तिकला 3 लाख रुपये द्यायला सांगा. तुम्ही आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघा. हे प्रकरण कार्तिक घराबाहेर येऊन मिटवेल. पैसे घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आत्ताच्या आत्ता जर घराबाहेर गेला नाहीस तर पैसे मोजायला तुझे हात शाबूत राहणार नाही. ठीक आहे, 2 दिवसाचा टाइम देतो. पैसे नाही मिळाले ना तर पप्पूबाई कार्तिकला सोडणार नाही. चला रे. दादा मला करशील ना रे मदत? मला 3 लाख रुपये हवेत फक्त. मी हळूहळू करून तुला देईन ना सगळे पैसे. हो भाऊजी, द्या ना प्लीज 3 लाख रुपये कार्तिकला. तुमच्यासाठी 3 लाख रुपये एवढी मोठी रक्कम नाहीये ना. देशील ना रे मला 3 लाख रुपये? कार्तिक, तुझ्या प्रत्येक चुकीला मी माफ केलं, पण आता नाही. आणि आज जे काय झालं त्याच्यानंतर तर अजिबात नाही. कार्तिक, तुझ्यामुळे त्या गुंडांनी आज आपल्या बहिणीला हात लावला. दादा पण भाऊजी, आता एवढी औषधं घेते म्हटल्यावर सुधारणा होणारच ना बाबा. हो, आणि त्यात साळगावकरची पण मदत आहे एवढी. म्हणजे त्यानं किती जपलंय तुला. तुझं व्यायाम, तुझ्या औषधांच्या वेळा, एवढी तुझी काळजी घेतो तो. साळगावकर नाही आला तो? उशीर कसा झाला त्याला? एवढ्यात येतो तो? माहित नाही बाबा. मी चहा करू का तुमच्यासाठी? अगं कसं आहे, तुला कामाला लावलं तर साळगावकर रागवेल ना माझ्यावर.
तुझी एवढी हा काळजी घेतो, तुला बरं वाटावं म्हणून एवढी तुला मदत करतो, तर माझ्यासाठी एवढ्या कुठे त्रास घेतेस तू? ते काही नाही, वेळ निघून जाण्याआधी ना बाबांशी बोलायलाच हवं. मग मी एक काम करते ना, मी बोलते बाबा. नाही मॅडम, मी खोटं बोललो ना सरांशी, प्रॉब्लेम माझा आहे, मी बोलतो. सगळ्यात आधी ना तुम्ही माझा प्रॉब्लेम आहे असं बोलणं बंद कर. सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं मॅडम. मी पण सॉरी. नाही म्हणजे पॅनिक झाले मी. आणि हे बघा इंद्राजी, आपण जाऊ आणि बोलू बाबांशी. आणि हे बघा, आपण प्रेम केलंय, गुन्हा नाही. आणि तुम्हीच म्हणता ना, आपण दोघं एकत्र असल्यावर काही अशक्य नाहीये. आपण दोघं एकत्र मिळून बोलू बाबांशी. आणि आता ठरलंय ना की सगळ्या संकटांना एकत्र सामोरं जायचं. मग झालं, आपण बोलू बाबांशी. घ्या, तुम्ही घ्या. नाही नको. नाही घ्या हो. तुमच्या डोळ्यातले एक्सप्रेशन सांगतायत तुम्ही पण मावा मंडळाचे सदस्य आहात. थँक्यू. थँक्यू मला ठेवल्याबद्दल. थोडा छान आहे, चांगला आहे ना. बेटा तुला तोच प्रश्न विचारतो, तुम्ही इकडे कसे काय? पूर्वीकडे दिसला नाही म्हणून विचारतोय. अरे हे HP बँक आहे ना, मला लोन हवं होतं पण लोन मिळत नाही हो. मिळत नाही? अरे कसं मिळत नाही? काय माहिती. काय माहिती काय? मला सांगा ना मग. आय एम इंट्रोड्युसिंग माय सेल्फ. आय एम मावा सोनटक्के, मॅनेजर आहे HP बँकेचा. तुम्ही मॅनेजर म्हणजे काय? तुम्ही वाटत नाही हो. वाटत नसलं तरी देवानी मला ही जबाबदारी दिली आहे. देवाने? देवानी नाही, देव नावाचे आमचे चेअरमन आहेत, त्यांनी मला मॅनेजर म्हणून बसवलं आहे. मावाचा अपमान करू नका फुकफू करून. खरंच मॅनेजर? म्हणजे काय? विश्वास नाही बसले? सी दिस, आय एम द मॅनेजर ऑफ दिस HP बँक. पाहिलं इंग्लिश? किती लोन पाहिजे तुम्हाला? फक्त मला कमिशन द्यावं लागेल. तुम्ही खरंच मॅनेजर आहात ना? आता दाखव ना आय कार्ड. मला ना 4 लाख रुपये लागतील. 50,000 तुमचे. डन. 3.5 तुमचे, 50 माझे. झालं तुमचं काम. ओके, फक्त मला आधार कार्ड द्या. देतो. हे वाट, आता कन्फर्म तुमचं काम होणार. साळगावकर, इंद्रजित साळगावकर तुमचे कोण? माझा सख्खा मोठा भाऊ. काय? इंद्राजी तुमचे भाऊ आहेत? काय काय झालं? काय कमिशन कमी करतो थोडं, लोनचं काम होईल. ठीक आहे, येऊ का? ये चाय का पैसा उनके खाते में. हाँ दादा, वाटलं नव्हतं रे तू एवढा मोठा गेमर असशील. तू एक गुंड आहेस आणि ही गोष्ट अख्ख्या जगापासून लपवून ठेवलीस. पण आता हा कार्तिक साळगावकर तुझं सत्य जगासमोर आणणार. देशपांडे सरांना तुला जावई म्हणून घ्यायचंय ना, तर दाखवतो ना त्यांना त्यांच्या गुंड जावयाचे प्रताप.
हॅलो, हा बेबी, झाली का पैशांची व्यवस्था? सानू, झाली पैशांची व्यवस्था. नशीब माझं. सानू, आता नशिबाला दोष देणं बंद कर. आपलं नशीब फळफळलंय. पैशांची व्यवस्था तर झालीच आहे, पण खूप मोठी लॉटरी लागली आपल्या हातात. म्हणजे हे काय झालं सांग ना. सांगतो सांगतो, सगळं घरी आल्यानंतर व्यवस्थित सांगतो. फक्त एवढंच सांगतो की आपल्या हातात खूप मोठी गोष्ट लागली, ज्यामुळे आपलं नशीब बदलणार आहे. काय आज एवढी काय लगबग का चालले? अहो, ही तुमची मुलगी दीपू आजपासून बँकेत जायला लागली आहे ना ती. मग काही गरज होती का इतक्या लवकर बँकेत जाण्याची? असू दे ग, तिला जावंसं वाटतं ना, जाऊ दे. अगं आई, आणि तिला घरात बसून बसून आता कंटाळा आला असेल. आई माझा डबा रेडी आहे का? अगो, झालाय. हे काय भरलाय मी आताच. थोडं दही साखर पण देते हातावर. थांब. आता ते कशाला? अरे कशाला काय, आज एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलेस, पहिल्यांदा ऑफिस मध्ये जातेस. देऊ दे, दे ग दही साखर दे. हो, हे घे दे. दीपू, गरम आहे ना डबा. हा, पाण्याची बाटली घे. हे घे. सुखी राहा. आयुष्यमान भव. ए दीपू, सावकाश जा आणि काळजी घे. आणि पहिल्या दिवशी खूप काम करू नको, उगाच दगदग नको करून घेऊ. तब्येती टेन्शन घेऊ. ए दीपू, नाही, माझ्या परीनं मी सगळ्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम केलंय. तुझ्यासारखे काही लोक खरंच मोठेही झाले, पण काही मुलं तर दिशा दाखवून सुद्धा वाट चुकले. नाही, पण तू चुकणं शक्यच नाहीये साळगावकर. आणि बघ, मला फक्त विश्वास नाही, खात्री आहे, तुझ्यासारखी मुलं कधीही कुठल्याही चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत. आजकाल मी कितीतरी मुलांना बघतो रे, चुकीच्या मार्गानं जाऊन स्वतःचं आयुष्य वाया घालवतात रे. आयुष्याचं महत्वच नाही आहे या मुलांना. मागे मी पाहिलं होतं कुठेतरी, तुझ्या वयाचीच मुलं होती, सगळी रस्त्यात मारामारी करत होती. त्या सगळ्यांना पाहिलं तेव्हा खूप वाटलं त्यांच्याकडे जाऊन तुझं उदाहरण त्यांना द्यावं. त्यांना सांगावंसं वाटलं की अरे, अशी मारामारी करण्यापेक्षा आमच्या साळगावकरचा आदर्श घ्या, त्याच्याकडून शिका. माणूसपण म्हणजे काय, त्याचा सुसंस्कृतपणा अंगीकारा. पण नंतर मला जाणवलं की असल्या प्रवृत्तीची माणसं कधीही सुधारणार नाहीत. सर, पण एकदा संधी दिली तर प्रत्येक माणसात चांगला बदल घडू शकतो ना. म्हणजे कोणी मुद्दाम चुकीच्या मार्गाला तर जात नाही. कधी कधी परिस्थिती आपल्याला त्या मार्गाला जायला भाग पाडते. साळगावकर, परिस्थिती आपल्याला घडवते, बिघडवत नाही. परिस्थिती वाईट आहे म्हणून चुकीच्या मार्गाला माणसाने लागावं हे मला तरी पटत नाही. आणि कसं आहे साळगावकर, संधी मिळाल्यावर माणूस बदलू शकतो हे खरं आहे, पण हे असले गुंड बदलत नाहीत. गुंड हे शेवटी गुंडच राहतात. म्हणून दीपू, मी तुला सांगत असतो ना की तुझ्या त्या बँकेतल्या गुंडापासून सावध राहो. बाबा, आम्ही निघतो. म्हणजे पहिलाच दिवस आहे ना, उशीर होईल, लेट मात नाही.
बेबू? हा बेबू बोल. हॅलो सानू, हे बघ, आता स्वतःचं डोकं न वापरता कोणतीही माती न खाता मी सांगतोय तेवढंच कर. बेबू असं का बोलतोस रे तू माझ्याशी? अरे लाडी गोडी लावणं बंद कर ग. मी सांगतोय तेवढं कर. बोल. हे बघ, मी तुला एक पत्ता पाठवतोय, डोंगरपाडा. तिथे तुझ्या वडिलांना घेऊन ये. अरे पण त्यांना काय सांगू? ते असं कसं येतील? हे बघ सानू, जग उलटा पालत कर मला माहिती नाही, पण तू त्यांना तिकडे घेऊन ये. सांगतोय तेवढं कर. चल बाय, मी वाट बघतोय. अरे अरे ऐक ना. हा मधुकर, मनोहर बोलतोय. अरे काय नाही, तुला एक आनंदाची बातमी द्यायची बाबा. आपल्या दीपूचं लग्न ठरलं. अरे हे जोडीदार कोण निवडलाय माहितीये का? आपला साळगावकर. तो 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 माझा विद्यार्थी. आपल्या दीपूसाठी हॉस्पिटलमध्ये केवढी धावपळ केली त्यांनी पाहिलंच ना. होत. हो 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 हो. वहिनींना सांग बातमी. हा हो दीपूला ना सांगतो, सांग. बरं ठेवतो रे. ए मालती, मधुकर सुद्धा बघ काय म्हणत होता. दीपून माझ्यासाठी उत्तम जावई शोधलेला आहे. बाबा ही जरा थोडी घाईच होते असं नाही वाटत आहे तुम्हाला? ही कसली? लग्न सराई एकदा सुरू झाली ना की फार कामं निघतात. ते सगळे खरेदी बोलणी, मग नंतर वेळ मिळत नाही. बाबा बरोबर आहे, पण जरा असं. हे पण बिन काही नाही, आता ताबडतोब कामाला लागायचं. हा फक्त एका गोष्टीने मन खातंय. काय? काही लोकांना सत्य मान्यच नसतं. स्वतःच म्हणणं त्यांना खरं करायचं असतं. बाबा कोणाबद्दल बोलताय? आपल्या ताईविषयी. त्या दिवशी मी गेलो होतो ना जयश्री ताईंकडे, फार विचित्र वागली का ती. खरं एवढं सगळं घडल्यानंतर स्वतःला सुधारायला हवं होतं तिनं, पण नाही. बाकी तिनं दीपू आणि साळगावकरच्या लग्नात जर काही घोळ घातला तर यापुढे तिच्याशी मी संबंधच ठेवणार नाही. चला चला, तुम्ही बघत काय बसला. चला तयारी लागा ताबडतोब. घे. सर माझं म्हणणं तर ऐकून घ्या ना सर. माझ्या मुलासारखा मानला मी तुला. माझ्या दीपूने जोडीदार निवडला म्हणून किती खुश होतो मी. मी स्वप्नात सुद्धा तसं ठरवू शकत नव्हतो. जगातला सगळ्यात नशीबवान बाप समजत होतो मी स्वतःला. जगातला सगळ्यात कमनशिबी बाप निघालो. माझ्या मुलीनं तुझ्यासारख्या गुंडाची निवड केली. बाबा सर मी तुमचा विद्यार्थी साळगावकर आहे सर. एकदा बघा ना माझ्याकडे सर. तुमच्या संस्कारात मोठा झालं सर. सर मी तोच आहे, तुमचा विद्यार्थी साळगावकर. साळगावकर नाहीस तू, गुंडा आहेस. गुंडा आहेस तू. माझे संस्कार, माझी तत्व सगळी हरवले तू. एक लक्षात ठेव, सरळ वाटायला चालणार माणसा होता मी. तुझ्यासारख्या माणसाच्या सावलीला सुद्धा मला उभं राहायचं नाही. माझ्या मुलीलाही थांबू देणार नाही. थोड वाट म्हणजे इंदिरा भाई, ही वाट सोड माझी, वाट सोड. तूच म्हणालास ना सर्वात मोठा गुंडा आहेस तू. तू केलेली हिंसा पाहून खरंच मला वाटतंय तू खरंच सर्वात मोठा गुंडा आहेस. सर मी वसुली करतो मान्य आहे, पण सर खरंच सांगतो त्या कामात मी ठरवून नाही आलो सर.
सर अहो माझा विश्वास तर करा ना सर, या कामात परिस्थितीमुळे मला यावं लागलं सर. एक लक्षात ठेव, परिस्थिती माणसाला घडवते, बिघडवत नाही. आणि तू बिघडवलं नाहीये, सगळ्याचा सत्यानाश केलायस. बाबा तुम्ही त्यांचं एकदम म्हणणं ऐकून तर घ्या, ते खरं बोलतायत. बस बस झालं, खूप खोटं बोललीस तू. बस, यापुढे मी आता खपून घेणार नाही, लक्षात ठेव. तुझं आणि याचं लग्न लावून देणार होतो मी, आता ते शक्य नाही. या क्षणापासून आपले आणि त्या गुंडाचे संबंध संपले. दीदी, जयश्रीताई एव्हाना निघाले असतील ग. तुझे बाबा पण ना हट्टाला पेटलेत लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी. मला तर दीपू आणि साळगावकरची काळजी वाटते. कसं होईल यांचं देव जाण. आई मी तुला म्हंटल ना, तू उगाच खूप विचार करतेस. सगळं छान होणार आहे. दीदी सगळं छान व्हावं अशी माझी पण इच्छा आहे, पण ना मागचे काही दिवस मला खूप काळजी वाटते या दोघांविषयी. म्हणजे बघ ना, बाबांना या दोघांच्या प्रेम प्रकरणाविषयी कळलंय ना, तेव्हापासून ते लग्नासाठी मागे लागले. बरं, या दोघांचं लग्न ठरतंय हे त्यांना माहितीच नाही. त्यांच्या नकळत सगळं चाललंय ना. आणि आज काय मुहूर्त पण ठरेल. पण दीदी, मुहूर्तानंतर जर बाबांना कळालं ना की साळगावकर काय काम करतोय, त्यांना नाही सहन होणार. मी खरं सांगते तुला. प्लीज ऐका ना माझं बाबा. बाबा मी काय म्हणते, एकदा ऐका तरी. हो, तू का रडतीयस? शांत हो. अहो तुम्ही तरी सांगा ना, काय झालंय, का रडतीये ही? या गोष्टीचा मी स्वप्नात देखील विचार करू शकत नाही. ही गोष्ट आज हिनं केली. लग्नाचा आज मुहूर्त बघणार होतो मी. पुन्हा आज जो मला दिवस दाखवलाय तो मी आजन्म विसरणार नाही. आजवर या देशपांडेनं दिलेला शब्द कधीच मोडला नाही, पण आज हा मनोहर देशपांडे स्वतःचा शब्द मोडतोय. दीपू आणि त्या गुंडाचं प्रेम मी कधीही मान्य करणार नाही. दीपू आणि त्या गुंड इंद्राचं लग्न कधीही होणार नाही. बाबा, बाबा, हो बाबा, असं कसं झालं हो बाबा? नाही म्हणजे तुमची लाडकी दीपू एका गुंडाच्या प्रेमात पडली? आई, अगं आई, तुला कळलं का काय झालं? कळलं का? अगं तुझी लाडकी दीपू एका गुंडाच्या प्रेमात पडली आहे. दीदी ऐकतेस ना? दीपू एका गुंडाच्या प्रेमात पडली आहे. आणि आई तुला माहितीये तो गुंड कोण आहे? इंद्रजीत साळगावकर. बाबांचा लाडका आणि आदर्श विद्यार्थी इंद्रजीत साळगावकर. आणि आई तो काही छोटा मोठा गुंड नाहीये, तो खूप मोठा गुंड आहे. बँकेत वसुलीची कामं करतो, खूप मारहाण करतो. हो ना बाबा? मला सगळं माहिती होतं, तरीही मी तुमच्यापासून हे लपवलं. आणि त्याबद्दल तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ना, ती भोगायला मी तयार आहे. पण दीपू आणि साळगावकरचं प्रेम मान्य करा. मी माझ्या तत्वांच्या विरोधात जाऊन कुठलाही निर्णय घेणार नाही मालती. दीपू आणि त्या गुंडाचं प्रेम मी कधीही मान्य करणार नाही. नाही, असं नका करू. दीपू आणि साळगावकरच्या आयुष्याची नासाडी होईल. त्यांचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे.
दीपूवर खूप प्रेम करतो तो. कदाचित आपल्यापेक्षा थोडं जास्त करतो. माझा ऐका, तुम्ही असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ. अगं आई, तू दीपूचा हात एका गुंडाच्या हातात द्यायला तयार झालीयस. माझा कार्तिक तर गुंड पण नाहीये. पण त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी मला कसं अडवलं होतं आठवतंय ना तुम्हाला? की तो मवाली आहे, तो चांगला माणूस नाहीये, कार्तिकला काय 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 बोलला होता. आठवतंय ना तुम्हाला सगळं? त्यावेळेला माझ्या पाठीमागे नाही अशी उभी राहिलीस ग तू. अनु, तुझ्या वेळेला परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे. तू प्लीज समजून घे. खरंय तुझं. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहेच. मी प्रेम केलं ग, पण दीपू सारखं एका गुंडावर प्रेम नाही केलं मी. जाऊ दे दीपू, सगळं विसरून जा. तू नव्याने सुरुवात कर. भाऊजींना विसरून जा. आई 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 प्लीज तू बोल बाबांची, प्लीज. त्याला सांग ना, मी नाही जगू शकत इंद्राजींची वे. प्लीज तुला तर सगळंच माहिती आहे ना. प्लीज. तुमचा राग मला मान्य आहे, पण तुम्हाला खरं सांगू का, खूप खूप चांगला मुलगा आहे हो साळगावकर. आपल्या दीपूवर खूप प्रेम करतो. विश्वास ठेवा माझ्यावर. आणि तुम्हीच म्हणता ना, कुठलंही काम छोटं नसतं. तो वसुलीचं काम करतो म्हणून त्याला गुंड ठरवणं योग्य आहे का? लोकांच्या शिवाशापापेक्षा आशीर्वाद जास्त मिळवलेत त्यांनी. परिस्थितीमुळे तो हे काम करतोय. इंद्रा, दादा, काळे धंदे करून हे घर तर उभं केलंस, पण आता या घरामध्ये आईची राहण्याची इच्छा राहणार आहे का? इंद्रा 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 असं नको करूस यार. असं कसं करते? शांत हो, शांत हो. आई आणि देशपांडे सर दोघे दुखावले गेले माझ्या. देशपांडे सर आणि आई हे दोन खूप महत्वाची माणसं आहेत माझ्या आयुष्यात. ते दोघे माझ्यापासून दुरावले यार. संतोष, तर तुझा बाप तुझ्यासाठी मेला असं समज. बाबा प्लीज. तू ठरव, तुला कोण महत्वाचं आहे, तुझा बाप की तो गुंड? बाबा, एका बाजूला तुम्ही आहात आणि दुसऱ्या बाजूला इंद्राजी. तुम्ही मला जन्म दिलाय, मला वाढवलंय. आज मी जी काही आहे ना ती फक्त तुमच्यामुळे. आणि दुसरीकडे इंद्राजी, त्यांनी माझ्या आयुष्याला अर्थ दिलाय. तुम्ही दोघेही माझ्यासाठी महत्वाचे आहात. तुमच्या दोघांपैकी कोणीही नसेल ना तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही दोघेही मला माझ्या आयुष्यात हवे आहात. मला इंद्राजींचं प्रेम हवंय, पण ते तुमच्या परवानगीने आणि तुमच्या प्रेमासकट. आणि बाबा, तुम्हीच म्हणता ना की आपण कायम आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. ऐकलं माझ्या मनाचं, आणि मी माझं मन कधीच दिलंय त्यांना. तुमची परवानगी नसेल ना तर मी नाही करणार लग्न इंद्राजींची. पण मग मी इंद्राजींशी लग्न केलं नाही तर मी इतर कोणाशीही लग्न करणार नाही. मी लग्न केलं तर ते फक्त इंद्राजींशी.
वहिनीसाहेब असं काय करतात? आपला इंदिरा चुकला हे मान्य, पण म्हणून तुम्ही घर सोडून नका हो जाऊ. आई प्लीज प्लीज असं नको ना करूस. सासूबाई, तुम्ही नका ना जाऊ असं घर सोडून. तुम्ही निघून गेलात तर आमचं कसं होईल? नाही म्हणजे मी समर्थ आहे घर सांभाळायला, पण आता तुम्ही म्हणाल घर सांभाळ, तिजोरीच्या चाव्या पण ठेव. नाही तसं आम्ही ठेवू शकतो, पण तुम्ही नका ना जाऊ घर सोडून. हा, आणि तसंही दादा चुकलाय ना, मग तू घर सोडून का जातेस? आई आई तू कुठेही नाही जाणार आहेस प्लीज. मी काय करू? मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ग की हा असं काहीतरी वागेल. मला चैन पडणार नाहीये या घरात. मला जाऊ दे, माझी वाट सोडा, मला जाऊ द्या. काकू मला माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. काकू तुम्हाला आठवतंय इंद्राचे बाबा गेले तेव्हा तुमच्यावर खूप वाईट दिवस आले होते. घरातला करता पुरुष गेल्यावर घर तरी कसं उभं राहणार म्हणा. पण त्यावेळी इंद्राने घर उभं राहण्यासाठी काय नाही केलं. पेपरची लाईन टाकली, लोकांच्या घरी दुधाच्या पिशव्या पोहोचवल्या, केबल जोडणीची कामं केली. हा कार्तिक 10वीत होता तेव्हा. इंद्रा तू गप्प बस. सगळ्यांना कळलं पाहिजे त्यांच्यासाठी तू काय काय केलंयस ते. हा कार्तिक 10वीला होता ना, तेव्हा ट्युशनच्या सरांनी याला सांगितलं जर फी नाही आणलीस ना तर उद्यापासून येऊ नकोस, उद्याच्या उद्या 2000 रुपये भरायचे. आम्ही दोघं बाहेर आलो तर हा रडत येताना दिसला. विचारलं तेव्हा याने सगळं सांगितलं. त्यावेळी इंद्राने काय केलं माहितीये? समोर बांधकाम सुरू होतं, त्याच्या साईटवर गेला आणि सिमेंटची पोती उचलली, विटा उचलल्या, पडेल ती कामं केली आणि 2000 रुपये कसे बसे जमा केले आणि याच्या ट्युशनची फी भरली. बरं, हे सगळं करताना इंद्रा सुद्धा वयाने लहानच होता ना काकू. पण हे सगळं त्याने का केलं? तर ह्या भावासाठी, कारण आपल्या भावाला सगळं चांगलं मिळालं पाहिजे म्हणून पार्ट टाइम जॉब करत शिक्षण पूर्ण केलं याने. इंद्रा बँकेत जॉबसाठी गेला होता. तिथे गेल्यावर त्याला कळलं 100 पैकी 10 जण तर वशिलाने घुसलेत आतमध्ये. खूप वाईट वाटलं त्याला. मला म्हणाला देशपांडे सर आणि माझ्या आईची शिकवणूक आहे, अन्याय सहन करायचा नाही. इंद्राने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. हरामखोर लोकांनी इंद्राला मारायला गुंड पाठवले. तेव्हा त्याने पहिल्यांदा हात उचलला. बाबा काय करताय तुम्ही? काय? हे बघ, हे मेडल आठवतंय? कधी मिळालं होतं आठवतंय का तुला? तू 8वीला होतीस तेव्हा जिंकलं होतं असे. वक्तृत्व स्पर्धेत तुला मिळालं होतं. काय विषय होता आठवतं? आई वडिलांचं आपल्या आयुष्यातील स्थान. आणि तू काय म्हणालीस तेव्हा आठवतंय? आई वडिलांचं आपल्या आयुष्यात सर्वोच्च स्थान असतं. आपण कितीही मोठं व्हावं पण आई वडिलांनी जे शिकवलंय ते कधी विसरू नये. शाळेचा कडकडाट झाला होता तेव्हा. माझा ऊर अभिमानानं भरून आला होता. माहितीये कशासाठी? तुला पहिला क्रमांक मिळाला म्हणून नाही, तर तू आई वडिलांना सर्वोच्च स्थानावर मानलंस म्हणून. हे बघ, ही सगळी तुला मिळालेली बक्षिस, ही पदक, ही सर्टिफिकेट, या ट्रॉफ्या. बघ हे फोटो बघ. बघ हे फोटो, हे बघ आणि बघ स्वतःकडे. विसरलेस तू स्वतःला, पूर्ण विसरलेस. ही सगळी बक्षिस, ही प्रशस्ती पत्रक, या ट्रॉफ्या
ही मेडल्स, सगळ्या स्पर्धा जिंकणारी माझी दीपू आज जोडीदार निवडताना कशी चुकली? बाबा, ही सर्टिफिकेट्स, ही मेडल्स जितकी मला मिळाली आहेत त्याच्यापेक्षा जास्त इंद्राजींना मिळाली आहेत. आणि तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे, ते तुमचे स्टुडंट. आणि तुम्ही मला असं म्हणालात की मी जोडीदार निवडण्यात हरले. तसं नाहीये बाबा. हे जिंकले कारण इंद्राजी माझ्या आयुष्यात आहे आणि ते माझ्या आयुष्यात आहेत ह्यापेक्षा आनंदी गोष्ट कुठलीच नाहीये. प्लीज बाबा, एकदा समजून घ्या प्लीज. तोच आहे हा इंद्रजित साळगावकर. तुमच्यासाठी, या घरासाठी, एवढंच काय, सानिकाचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून त्या मुलांनी काय काय केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू, जर साळगावकर वेळेवर कानविंदेंच्या घरी पोहोचला नसता ना, तर आज ही दीदी आपल्या समोर जी उभी आहे ना, ती आपल्याला दिसली नसती. ती काय म्हणते, एकदा फक्त तुमच्या डोळ्यांवर जो हा तत्वाचा चष्मा लागलेला आहे ना, त्याला बाजूला ठेवा आणि बघा या परिस्थितीकडे. तुम्हाला सगळं स्पष्ट दिसेल. बस झाला मालती, बस. मी शांत बसणार नाही. सानिकाच्या वेळी देखील तुमची तत्व आडवी आली होती, पण मला मान्य आहे की सानिका त्याही वेळी चुकली होती. आजही ती चुकीचंच वागते, मला मान्य आहे. दीपू आणि साळगावकरच्या बाबतीत हे खरं नाहीये. मला नेहमी माझं मन खातं की मी आई आणि दीदीच्या वेळी ना आई म्हणून खूप कमी पडले. हो, दीदीच्या वेळी मी चुकीचा निर्णय घेतला म्हणून तिला त्रास झाला. दीपूच्या वेळी जर मी आई म्हणून कमी पडले ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी मगाशी सांगितलं होतं आणि आत्ताही पुन्हा सांगते, ही मालती मनोहर देशपांडे दीपिका आणि साळगावकरच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला मला काय शिक्षा द्यायची आहे ना, ती द्या. आम्ही तयार आहे भोगायला. काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी माझं मत बदलणार नाही. खूप आणि त्या गुंडाचं प्रेम मी कधीही मान्य करणार नाही. काही खाल्लं का बाबांनी? नाही. असं करून कसं चालेल? त्यांनी खाल्लं नाही तर औषधं कशी घेणं? खूप त्रास होईल त्यांना. प्लीज सांग ना त्यांना. बाबांनी कालपासून काहीच खाल्लं नाही हे तुला व्यवस्थित लक्षात आहे. तू खाल्लंयस काही कालपासून? बरं, साळगावकरशी काही बोलणं झालं? दीपू, मला तुझ्याकडून एक वचन हवंय. दीपू, तू कधीच हार मानू नकोस. तुम्हा दोघांचं प्रेम खूप खरं आहे. कदाचित वेळ लागेल, थोडा उशीर होईल, पण खऱ्याचाच विजय होईल. माझे शब्द तू लक्षात ठेव दीपू. एक दिवशी बाबाच स्वतःहून तुम्हा दोघांचं लग्न आनंदाने लावून देतील. बोलती, दीपूचा डबा दे. बाबा, मी तुला बँकेत सोडायला येतोय. बाबा, तुम्ही कशाला इतकी दगदग करताय? मी जाईन ना. बँकेत जाण्याआधी आपल्याला त्या गुंडाकडे जायचंय. दीदीच्या लग्नासाठी त्याने कर्ज दिलं होतं. त्यानंतर आपल्याला त्यांनी जितक्या वेळा पैसे दिलेले आहेत ते सगळे पैसे त्याला परत करायचे गुंडाला.
बाबा कुठून आणलेत तुम्ही इतके पैसे? घर गहाण ठेवलं. बाबा काय इतकं टोक गाठताय तुम्ही? टोक मी नाही, तू गाठलंयस. कसं आहे, त्या गुंडाकडून घेतलेल्या पैशाचं ओझं मला ठेवायचं नाहीये. ते पैसे त्या गुंडाला दिले की त्याचा आणि आपला संबंध संपला. तुम्हाला खरंच असं वाटतं इंदिराजी पैसे घेतील? आणि त्यांना जेव्हा हे कळेल की तुम्ही घर गहाण ठेवून हे पैसे देताय तेव्हा त्यांना किती त्रास होईल? त्यापेक्षा जास्त त्रास मला होईल जर मी पैसे दिले नाहीत तर. चल निघायचं आपल्याला. चल जा लवकर. मी देशपांडे सरांची पण बोलतो. चल आपण घरी जाऊया. नाही सत्तू, आई आणि देशपांडे सर खूप रागवले तर माझ्या. इतक्या सहजासहजी नाही शांत होणार त्यांचा राग. त्यांना वाटतं मी मोठा विश्वासघात केला त्यांच्यासोबत. मॅडम, मी तुम्हाला शब्द देतो, तुमचा हात मागायला मी एक दिवस येईनच. दीपू सर, दीपू, थोडं बोलायचं होतं. या ना. मी चहा करते. नाही, त्याची गरज नाही. सर, पाणी तरी आणते मी. या घरातलं पाणी सुद्धा मला प्यायचं नाही. खरं तर मी माफी मागायला आलोय. उत्साहाच्या भरात मी तुमच्या बरोबर दीपू आणि तुमच्या मुलाची लग्नाची बोलणी करायला आलो. पण आता सत्य समोर आलंय आणि कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या मुलीचा हात गुंडाच्या हाती देणार नाही. हे लग्न इथंच मोडलं असं समजा. असं म्हणतात की प्रेम करणाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी असते, पण इथं आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यावर पट्टी बांधली या दोघांनी. दीदी, तुझी भांडी लावून झाली असतील तर एकदा दीपूला फोन लावून बघतेस का? मला खूप काळजी वाटतेय ग. तुझे बाबा बघ ना कसे वागतात. आत्ताही साळगावकरकडे गेलेत. तिथे काही घडू नये म्हणजे झालं. आई, तसं काही नाही घडणार. आणि मला तर वाटतंय साळगावकर पैसेच घेणार नाही. खरंय ग. आणि खरं सांगायचं तर ना, त्यांनी आपल्यासाठी जे काही केलंय त्याची परतफेड पैशाने कशी होऊ शकते? पण बाबांना कसं नाही कळत हे? आई, मला आता एवढंच वाटतंय की परिस्थिती आधीच खूप कठीण आहे, त्यात अजून अडचणी वाढू नये. बाबांनी त्यांचा राग लवकरात लवकर सोडून द्यायला हवा.
तुम्ही इतक्या लवकर आले? अहो बाबा सगळं ठीक आहे ना? काही ठीक नाहीये. घात केलाय, घात दीपूच्या प्रेमानं. ते ठेव. अहो काय झालंय? तुम्ही धापा का टाकताय? तुम्ही बसा बरं आधी. दीदी पाणी आण, पाणी आण. काही नको पाणी बिणी. दीपूच्या तोंडावर मारा थोडस पाणी, त्या गुंडाच्या प्रेमातून बाहेर पडण्यासाठी. काय घडलंय का तिथे? काय घडायचं बाकी राहिलंय मला सांग? घडायचं ते घडून गेलं. काय काय गुन्हा झाला माझ्या हातून? देवानं मला हा दिवस दाखवावा. तो गुंड भेटला होता रस्त्यामध्ये. आता हात सोडून दीपू त्याच्याकडे गेली निघून. हे तुझे पैसे मोजून घे. 10 लाख रुपये. घर गहाण ठेवून पैसे जमा केलेत मी. कशासाठी? फक्त तुझ्या ऋणातून मुक्त व्हावं यासाठी. आतापर्यंतची तू मदत केली आहेस आम्हाला, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. यापुढे आमच्या कुणाच्याही डोळ्यासमोर सुद्धा येऊ नकोस. आपला हिशोब संपला. गुरु शिष्याचा हिशोब कधी संपतो का सर? हे गुंडा मला सर म्हणायचं नाही सांगून ठेवतोय. याच्या पुढे मला सर म्हणशील ना तर याद राख. हे गुंडा मला सर म्हणायचं नाही सांगून ठेवतोय. याच्या पुढे मला सर म्हणशील ना तर याद राख. सर आई या शब्दानंतर देशपांडे सर हा शब्द माझ्यासाठी खूप मोलाचा आहे आयुष्यात. याच तुझ्या साळसूतपणामुळे मी फसलो, पण आता नाही फसणार. लक्षात ठेव. तू काही कर, यापुढे मी माझा निर्णय बदलणार नाही. आपला हिशोब संपला. तर चालता हो, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो. सर म्हणाले हे पैसे घे तर मला तुझ्या ऋणातून मुक्त कर. सर माझ्या ऋणातून मुक्त होतील, मी सरांच्या ऋणातून कसा मोकळा होऊ काकू? आयुष्यात जेव्हा कधी अडखळलो तेव्हा सरांनी माझं बूट पकडून मला कायम सांगितलं, साळगावकर घाबरायचं नाही. आणि ते सर आज माझ्याशी नातं तोडायला निघालेत का? हे पैसे घ्या का प्लीज. सर जे घर तुम्ही इतक्या मेहनतीने, इतक्या कष्टाने, इतक्या प्रेमाने उभं केलं, ते घर तुम्ही गहाण टाकलं का? तर तुम्हाला माझे पैसे परत करायचे होते म्हणून? मला घर जोडता येतात सर, तोडता येत नाही. आणि हे संस्कारही आम्ही तुमच्याकडूनच शिकलो.
तोंडाच्या तोंडी असले संस्कार वगैरे शब्द ऐकले ना की वाटतं संस्कार या शब्दाला काही आता मोलच उरलेलं नाही. सर तुम्हीच म्हणता ना संस्कारांना मोल नसतं. सर चुकलो मी सर माफ करा ना मला प्लीज. सर तुम्हीच म्हणायचात ना चुका माणसाकडूनच होतात पण चुका आपल्याला शिकवतात घडवतात. सर तुम्हीच नेहमी शिकवलं परिस्थितीमुळे कितीही अडचणी आल्या तरी घाबरायचं नाही. गळा ताठ ठेवायचा आणि म्हणायचं ओळखलं का सर मला. पावसात आलं कोण कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी. कारभारणीला घेऊन संघे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतोय. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कण. पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. सर